नमस्कार माऊली. सर्वात अगोदर सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार. आपण आता सध्या आषाढी वारीचा काळ चालू आहे. पंढरपुरात सर्व पालख्यांचे आगमन झाले आहे. तरी आपण सर्व संतांच्या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण निघालो आहोत. चला तर आपण पुढे जाऊया. मग सर्वात अगोदर आता आपण आलो होतो प्रदक्षिणा मार्गावरती. आपण जाणार आहोत आता गजानन महाराज मठामध्ये. चला तर मग जाऊया. तर आपण पोहोचलो होतो गजानन महाराज मठामध्ये. बघा आता आपण जो श्रींचे दर्शन घेण्यासाठी जाऊया. चला. आपण बघू शकताय गजानन महाराजांचं मुख्य मंदिर हे मागच्या साईडला आहे. आपल्याला जायचं आहे आता श्रींच्या दर्शनासाठी. म्हणजे शेगाववरून जी पालखी आलेली आहे ती इकडल्या साईडला आहे. आपण जाऊया आता पालखीचे दर्शन घेण्यासाठी. चला तर मग जाऊया. आपण श्रींचं दर्शन घेतलेलं आहे. आता मुख्य मंदिरामध्ये जाऊया आपण. चला तर आपण चाललेलो आहे आता मुख्य दर्शन घेण्यासाठी. श्रींचं हे मुख्य मंदिर आहे. आपण श्रींचं दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये काय मोबाईलला परमिशन नव्हती त्यामुळे आपण आतला काय शूट घेतला नाही. पण मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे. तुम्ही बघू शकता मंदिर किती छान आणि सुसज्ज आहे. तुम्ही एक वेळ अवश्य या. चला आपण आता पुढे जाऊया. आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलो होतो. आता आपण जाणार आहोत गोपालकृष्ण मंदिराकडे. म्हणजे प्रदक्षिणा मार्गावर जाणार. तिथून पुढे सगळ्या संतांचे दर्शन घेणार. चला आपण निघालो आहे गोपालकृष्ण मंदिराकडे. प्रदक्षिणा मार्गावर चाललेलो. आपण गोपालकृष्ण महाराजांच्या इथे दर्शन घेतलं. त्यानंतर विठुरायाच्या कळसाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या संताकडे निघालो, म्हणजेच निवृत्तीनाथ महाराजांकडे. चला मग पुढे जाऊया. बघू शकताय सर्व काही प्रदक्षिणा मार्गावरती सर्व संतांचे मठ आहेत. आपण चाललो आहोत आता निवृत्तीनाथ महाराजांच्या मठामध्ये. चला तर आपण पुढे जाऊया. मग तुम्ही बघू शकताय श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा मठ. आता आपण आत मठामध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता आपण मठामध्ये आत आलेलो आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहे. सर्व संत काही वारकरी मंडळी आपल्याला दिसत आहे. मठ अतिशय मोठा आणि भव्य दिव्य आहे. तुम्ही मठ बघू शकताय. आपण सर्वात अगोदर विनेकरांचं दर्शन घेतलं. विनेकरांचं दर्शन घेणे आद्य कर्तव्य आहे. त्यानंतर आपण आतमध्ये मठ बघू शकता. तुम्ही मठ किती मोठा आहे. हा श्री संत निवृत्तीनाथ महाराज हे त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वरून त्यांची पालखी येते. पंढरपुरात पालखी त्यांची आषाढ शुद्ध दशमी दिवशी दाखल होते. चला तर आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे आता दर्शन घेतलंय. त्यानंतर आपण श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. चला तर आपण इकडे नाथ चौकाकडे जाऊया. त्यानंतर आपण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. त्यानंतर आपण चाललो आहोत आता एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी. आपण आलो होतो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी. चला आपण आतमध्ये जाऊया. तुम्ही बघू शकताय संत एकनाथ महाराजांच्या इथे पालखीच्या इथे आरती चालवली दिसते आपल्याला. हे बघा भाविकांची सुद्धा गर्दी भरपूर आहे. उद्याच्याला पौर्णिमा असल्यामुळे उद्या पालखी जाणार आहे. आज शेवटचा दिवस भरपूर भाविकांची गर्दी बघा. आरती चालू आहे एकनाथ महाराजांची. आपलं श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. त्यानंतर आपण निघालो श्री संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. चला तर आपण असंच पुढे जाऊया. मग तसंच आपण पुढे आता आलो आहोत तांबड्या मारुती मंदिरापाशी. आपल्याला जायचं आता सोपान काका महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. चला तर आपण आतमध्ये तांबड्यामध्ये जाऊया. चला नंतर आपलं आता सोपान काका महाराजांचं दर्शन झालेलं आहे. सोपान काका महाराजांची ही पालखी सासवड या गावातून येते. आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता जाणार आहोत मुक्ताबाई महाराजांच्या मठामध्ये. चला तर आपण पुढे जाऊया. तांबड्या मारुतीचं दर्शन घेऊन आता जाणार आहोत श्री संत मुक्ताबाई महाराजांच्या दर्शनासाठी. मुक्ताबाई महाराजांची पालखी जळगाव या गावातून मुक्ताई नगर या गावातून येते. चला तर आपण मुक्ताबाई महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊ शकताय. चांदीचा रथ असा सर्व संतांचे रथ असे चांदीचेच रथ आहे. आपण सर्व संतांचे रथ काय घेतले नाहीत पण सर्व संतांचे रथ हे चांदीचेच आहेत. चला तर आपण आता मुक्ताबाई महाराजांचं दर्शन घ्यायसाठी जाऊया. तुम्ही बघू शकताय श्री संत मुक्ताबाई महाराजांच्या मठामध्ये आपण येऊन पोहोचलो. मठ किती मोठा आणि भव्य दिव्य आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. बघू शकताय मठ अतिशय मोठा आणि भव्य दिव्य आहे आणि सर्व भक्त मंडळी सुद्धा भरपूर आपल्याला दिसत आहेत. असे ही गर्दी पौर्णिमेपर्यंत असते. पौर्णिमेला पालखी जळगाव मध्ये. चला तर आपण पुढे जाऊ पुढच्या संतांच्या दर्शनासाठी. तर आपण सध्या महाद्वारामध्ये येऊन पोहोचलो होतो. आपल्याला जायचं आहे आता श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मठामध्ये. चला तर आपण जाऊ नामदेव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी.
तुम्ही बघू शकताय आपण संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जन्म ठिकाणी म्हणजेच पंढरपुरातील नामदेव मंदिराच्या इथे येऊन पोहोचलो होतो. चला तर आपण मंदिरामध्ये जाऊया. चला तर आपण आता संत शिरोमणी नामदेव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जाऊया. बघू शकताय अतिशय भव्य दिव्य असा मोठा असा मठ आहे. समोरच्या साईडला आपल्याला केशवराजाचं मंदिर दिसतं. केशवराजाचं मंदिर म्हणजे साक्षात पांडुरंगच. चला तर आपण आता नामदेव महाराजांचे दर्शन घेऊ. हे नामदेव महाराजांच्या चरण पादुका आहेत. आपण नामदेव महाराजांच्या चरण पादुकेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आपलं फक्त एक संतांचं दर्शन घ्यायचं राहिलं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. चला तर आता जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन घेऊया. आपलं अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचंही दर्शन झालेलं आहे पालखीचं. तुम्ही बघू शकता जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी असते. छत्रपती संभाजी महाराज चौकातून अतिशय जवळ अंतरावर असणारे संत तुकाराम महाराजांचे नवीन स्मारक झाले. तुम्ही बघू शकता चांदीचा रथ सुद्धा आपल्या समोर दिसतोय. आपण आता अशाच प्रकारे व्हिडिओचं दर्शन सर्वांचं घेतलं आहे. सर्व पालखी सोहळा आपण बघितलाय. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. जय श्रीराम. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा.